एवमेतद्यथार्थत्वमात्मानं परमेश्वर तुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम एवमेतद्यथार्थत्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम एवमेतद्यथार्थत्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम। संत सम्राट भगवान माऊली वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अहेतुकी अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळं आपण सर्व भगवती ज्ञानेश्वरीच्या द्वारा आपल्या वास्तव स्वरूपाचा आपण कोण आहोत याचा शोध घेण्याला प्रवृत्त झालो। ही आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत। याचं कारण असं की मनुष्यजन्म मुमुक्षुत्व महापुरुषांचा संश्रय ह्या तिन्ही गोष्टी प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे, दुर्लभ आहे आणि ह्या सर्वच आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत। भगवान संत सम्राट माऊलींच्या चरणकमलाजवळ त्यांचाच असणारा अलौकिक ग्रंथ आणि ज्या ग्रंथामध्ये माऊलींचं हृदय या ठिकाणी ओसंडून मुमुक्षूच्या कल्याणासाठी प्रवृत्त झालेला आहे, त्याच ग्रंथामधील शब्दांचा यथाशक्ती यथामती वेध घेऊन आहाच बोलाची वालिप फेडीजे ब्रह्माची याचे अंगा घडीजे शब्दाचं टरफल बाजूला टाकून त्या शब्दाचा अर्थ त्या अर्थाच्या गाभाऱ्यात जाऊन आपल्याला आपल्या स्वरूपाशी जेणेकरून समरस होता येईल यासाठी आपण प्रवृत्त झालो। म्हणून हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत। यामध्ये विश्वरूप दर्शन योग नावाचा 11वा अध्याय प्रारंभ झालेला आहे। या अध्यायातील 3रा श्लोक आपण वाचून दाखवला की एवं एतद यथा अथ त्वम आत्मानं परमेश्वर द्रष्टुम इच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम। अर्जुन भगवंताला म्हणतो की हे परमेश्वर हे पुरुषोत्तम यथा एवं एतद यथा अथ त्वम आत्मानं परमेश्वर हे परमेश्वर हे पुरुषोत्तम त्वम आत्मानं यथा अथ एवं एतद ते ऐश्वरम रूपम अहम द्रष्टुम इच्छामि। 2 संबोधन आहेत। हे परमेश्वरा म्हणजे ज्याच्याजवळ ऐश्वर्याने संपन्न असणाऱ्यामध्येही जो परम म्हणजे श्रेष्ठ आहे, म्हणजे ज्याचं ऐश्वर्य हे निरतिशय आहे, निरतिशय ऐश्वर्यवान असणाऱ्या हे परमात्मा श्रीकृष्णा किंवा पुरुषोत्तम जे काही क्षर अक्षर आणि यांच्या अतीत असणारा उत्तम पुरुष असं ज्याचं शास्त्रामध्ये वर्णन केलं अशा सर्व पुरुषांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या हे पुरुषोत्तमा त्वम आत्मानं यथा अथ तू आत्मानं तुझ्या स्वरूपाचं यथा अथ ज्या प्रकाराने निरूपण केलं किंवा त्या संबंधाने तुम्ही जे काही बोललात म्हणजे माझं स्वरूप काय आहे या संबंधाने आपल्या स्वतःच्या संबंधाने स्वरूपासंबंधाने आपण जे काही आत्तापर्यंत मला वर्णन केलं की मी असं आहे मी असं आहे, तर यामध्ये आत्तापर्यंत तुझ्या निर्गुण सगुण दोन्ही स्वरूपाचं वर्णन तू सांगितलं आणि हे जे सांगितलं याबद्दल मला कोणताही संशय नाही की मया सर्वांनी काय भूतानी काय 9व्या अध्याय मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थितः असं तू वर्णन केलं त्या स्वरूपाचं की ज्याच्यामध्ये संपूर्ण विश्व हे तुझ्यापासून उत्पन्न झालं, त्या विश्वाचा पालन करताही तो आहे आणि शेवटी प्रलयाच्या वेळी सर्वांना आपल्या स्वरूपात सामावून घेणाराही तू आहेस असं जे तुझं वर्णन केलं ते तात्विक वर्णन आहे। एवढं करून तू म्हणतो का नचमत्स्थानी भूतानी माझ्या ठिकाणी भूत नाहीत अथवा भूतेना माझ्या ठाई आणि भूतान माझी मी नाही,
या खुणा तू काही चुको नको. सर्व प्राणीमात्रामध्ये अधिष्ठान रूपाने माझी व्याप्ती आहे आणि त्या प्राणीमात्र हे मिथ्या आहेत आणि जे मिथ्या किंवा असत असणारे प्राणीमात्र त्यांच्यामध्ये माझी व्याप्ती असण्याचा संबंधच नाही, कारण ते तत्वतः शून्यरूप आहेत असं जर तू सांगितलं आणि अखंड व्यापक फक्त मीच आहे असं अध्यारोप अपवादाच्या भाषेत तू माझ्या बुद्धीवर तुझ्या स्वरूपविषयक विवेचन जे काही करण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून मला मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत्त्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. माझा याविषयी असणारा जो मोह नाम अविवेक तो अविवेक पूर्ण निवृत्त झाला. याशिवाय भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम. तुझा गरिमा तुझं महात्म्य काय आहे हे सुद्धा ह्या अध्यारोपाच्या भाषेत जगताचे उत्पत्ती स्थिती आणि लय या संबंधाने जे तू वर्णन केलं त्या वर्णनामध्ये मला तुझं महात्म्य कळालं की या ठिकाणी कोणत्याही प्राणीमात्रांना किंवा भूतमात्रांना तुझ्याशिवाय स्वतंत्र सत्ता किंवा स्फुरण नाही आणि तुझ्या सत्ता आणि स्फुरणाला घेऊन ह्या प्राणीमात्रांचं अस्तित्व किंवा त्या ठिकाणी ज्ञानाचा किंवा क्रियेचा असा कोणता तरी व्यापार त्या ठिकाणी सुरू होतो. खरं सर्वांचं मूलभूत तत्व तू आहेस हे मला कळलं. त्यामुळं एवम एतत हे अगदी असंच आहे की त्वम आत्मानं यदा यद आत्थ तू आपल्या स्वस्वरूपाविषयी जे बोललास ते अगदी तसंच्या तसं तंतोतंत किंवा हे अकाट्य अशा प्रकारचं सत्य आहे. यात ही गोष्ट माझ्या लक्षात आली. परंतु मला एक आता असं वाटतं द्रष्टुमिच्छामि ते रूपम. मला ते ऐश्वरम रूपम तुझं ऐश्वर्याने युक्त असणारं जे स्वरूप आहे हे भगवंताचं ऐश्वर आहे. जेणे हे विश्व निर्मियेले महर्षी देवा ते संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया तो हा विठोबा निधान. ज्याचे ब्रह्मादिका ध्यान असं ज्याचं वर्णन केलं ते तुझं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचे दर्शन करण्याची द्रष्टुम इच्छामी ते पाहण्याची मी इच्छा करतो असं सांगतात. त्याच्या ठिकाणी असं ऐश्वर्य आहे की ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेथ म्हणून तो भगवंतू असं ते तुझं वर्णन आहे शास्त्राने केलेलं तूही सांगितलेलं. तर त्या वर्णनानुरूप असणारं तुझं जे स्वरूप आहे ते स्वरूप मी पाहू इच्छितो असं सांगतो. याविषयी भगवान ज्ञानोबाराय म्हणतात मग बोलिला तो किरीटी. याच्या पाठीमागचं जे अवतरण आहे या श्लोकाचं ते काल आपण पाहिलेलं आहे. त्याने सांगितलं अर्जुन म्हणतो की हे जे विश्वरूप आहे हे पाहण्याची तर माझ्या मनामध्ये फार इच्छा आहे, पण भगवंताला आता हे एकतर हे अत्यंत गुह्य अशा स्वरूपाचं आहे. दुसरी गोष्ट हे पाहण्याची माझी योग्यता नाही किंवा योग्यता आहे की नाही ही गोष्ट संशयास्पद आहे. पण माझ्या तर अंतःकरणात उत्कट अभिलाषा आहे की भगवंताच्या विश्वरूपाचं आपल्याला दर्शन व्हावं. तेव्हा मग अशा वेळेला भीड धरून देवापुढं न बोलणं चांगलं का बोललं पाहिजे हा विचार करत असताना अर्जुन स्वगत जे बोलतो स्वतःशी ते ह्या श्लोकाचं काय आहे अवतरणे. शेवटी अर्जुनाचा असा निर्णय झाला जर जळचर प्राणी आहे आणि त्याने जर जळाची भीड धरली किंवा लहान बालक आहे त्याने आईचं स्तनपान करण्याविषयी जर आपल्या अंतःकरणात संकोच धारण केला तर त्याला जगण्यासाठी दुसरा काही उपाय आहे का. त्याचप्रमाणे हे मलाही भगवंताच्या विषयी हा प्रश्न विचारण्याविषयी संकोच किंवा भीडरूपी संकट आहे. ते संकट जर मी मानलं आणि त्या वेळेला भगवंताला जर हे आपल्या मनात असणारं हृदगत जर भगवंताच्या पुढं प्रगट केलं नाही तर आपल्याला योग्य होणार नाही किंवा त्याच्यापासून आपली हानी आहे. म्हणून आता जीवा आवडे तेही तुझं पुढे बोलावे. आपल्या अंतःकरणाला जे वाटतं ती अभिलाषा आता ज्या परमात्म्याशी आपण सर्व नाती एकवटलेली आहे. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझे जन कृष्ण माझे मन सोयरा सज्जन कृष्ण माझा. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा.
वाटेन करावा परता जीवा. असं जर मी माझी सर्वच नाती पांडुरंग श्रीकृष्ण परमात्म्याशी जोडलेली आहेत, तर मग मला आवडे तेही तुझं पुढं बोलावे. जे मला आवडे म्हणजे वाटल ते तुझ्या पुढं बोललंच पाहिजे. आणि असं जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा भगवंताला अर्जुनाचं पूर्णपणे मनोगत लक्षात आलं. आणि भगवान म्हणतात तव राहे म्हणितले श्रीकृष्ण देवे. भगवान परमात्मा म्हणतात राहा म्हणजे थांब, म्हणजे आता पुढं बोलण्याची आवश्यकता नाही, आम्हाला कळलं. अशा प्रकारच्या भावाने परमात्मा त्याला म्हणतात. काय म्हणतात, मग तो बोलिला तो किरीटी. मग तो चाड सांगे, तुझी काय इच्छा आहे ते सांग. अर्जुनाने लगेच इच्छा सांगितली नाही. कारण काय आहे, पाठात आहे ना, पाठात जरी ऐकायचा असला तरी मागं काय झालं याचं आपल्याला पुढं काय चाललं याचं अनुसंधान नसेल तर आपल्याला तो विषय चांगल्या प्रकाराने कळत नाही. म्हणून अर्जुन या ठिकाणी इच्छा सांग म्हटल्याबरोबर वास्तविक तर खरं त्याचा इच्छापूर्तीसाठी तो फार उतावीळ झालेला होता. पण तरीसुद्धा अर्जुनाचा असणारा जो स्वभाव आहे तितकं त्याच्या ठिकाणी गांभीर्य आहे. उत्कट इच्छा असली तरी परमात्म्याला जाणवेल अशा प्रकारचं अर्जुन सांगतो की मग बोलिला तो किरीटी. अजून पुन्हा अर्जुनच बोलतो इच्छा सांग म्हटल्यावर. म्हणे तुम्ही केली जे गोठी, अर्जुन म्हणतो तुम्ही जे गोठी केली आत्तापर्यंत 10 अध्यायामध्ये आपल्या उभयतांच्या संगोष्ठीमध्ये तुम्ही जे काही गोठी केली म्हणजे निरूपण केलं, त्या निरूपणामध्ये त्या प्रतीतीची दिठी निवाली माझी. त्या म्हणजे त्या ज्या गोष्टी तुमच्या त्या 10व्या अध्यायापर्यंत मी ऐकल्या आणि त्यांच्याद्वारा माझी प्रतीतीची दिठी निवाली. मला जी प्रतीती म्हणजे मला जे तुझ्या वास्तव स्वरूपाची अनुभूती घ्यावी असं वाटलं होतं, तर तू जे निरूपण केलं त्याप्रमाणे मला प्रतीती आली. आणि प्रतीतीची जी दृष्टी आहे म्हणजे अनुभवरूपी जी दृष्टी आहे ती दृष्टी या ठिकाणी निवाली, निवांत राहिली. म्हणजे काय, अनुभवही अनुभवही वेडावला, अनुभवही थोटावला अनुभूतीपणे. या ठिकाणी जे तुझं अखंड व्यापक असणारं, निरतिशय व्यापक असणारं असं तुझं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाविषयी तू जे सांगितलं म्हणजे ब्रह्मच सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे आणि सर्वम खल्विदम ब्रह्म, हे सर्वही परमात्म रूपच आहे. अशा प्रकारचे जे विचार तू मला आत्तापर्यंत सिद्धांत रूपाने माझ्या बुद्धीवर आरूढ होण्यासाठी सांगितले, त्या सर्वांची मला प्रतीती आली, त्याचा मला अनुभव आला. अनुभव हे सर्वात प्रबल प्रमाण आहे, त्याचा कधीही आपलाप होत नाही. अशा प्रकाराने मला त्याविषयी कोणताही यत्त्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम, तुझी वचनं बोललास त्यामुळं माझ्या ठिकाणी या पदार्थाविषयी असणारा संशय किंवा विपरीत भावना ही आत्तापर्यंत तुझ्या निरूपणाने पूर्णपणे निरस्त झाली, त्याचा निराश झाला. मला आता काय कोणत्याही प्रकारचं संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ. हीच गोष्ट, ती काही तुझ्या प्रतीतीची जी दृष्टी होती तुझा अनुभव यावा असं माझ्या दृष्टीनं म्हणजे माझ्या अंतःकरण वृत्तीला तुझी पूर्णतः अनुभूती यावी असं जे म्हणत होतो, तर ती प्रतीतीची किंवा अनुभवाची दृष्टी निवाली म्हणजे आता शांत झाली. म्हणजे माझं स्वरूप मला कळलं, तुझं स्वरूप मला कळलं, तुझं आणि माझं स्वरूप एक आहे हेही मला कळलं. या ठिकाणी दोघांमध्ये असणारा नित्य संचलेला जो अभेद आहे त्या अभेदाचं मला यथार्थ ज्ञान झालं असं म्हणतो. म्हणून म्हणतो की प्रतीतीची दिठी निवाली माझी. आता जयाचेनी संकल्पे हे लोकपरंपरा होय हरपे, जया ठायाते आपणपे मी आईसे म्हणसी. आता म्हणजे माझं सर्व कार्य झालं, परंतु आता म्हणजे यानंतर. आता शब्द जो आहे तो अनंतर्यवाचक आहे. आता हे काम माझं झालं म्हणजे काय, मला तुझ्या स्वरूपाची यथार्थ अनुभूती आली. पण अनुभूती आल्यानंतरही आता जयाचेनी संकल्पे हे लोकपरंपरा होय हरपे, ज्याच्या संकल्पाने, जयाचेनी संकल्पे ज्याच्या संकल्पाने म्हणजे ज्या तुझ्या संकल्पाने,
तू सांगितलं की मीच हे सर्व, तू जो पराप्रकृती अपराप्रकृती यांचा अंगीकार करून मी हे विश्व कसं उत्पन्न करतो हे 7व्या अध्यायामध्ये विस्ताराने परमात्म्यांनी सांगितलं. तर ते सांगतात की किंवा गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम मत्त परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. अशा रीतीनं तू आत्तापर्यंत तुझ्या स्वरूपाचं वर्णन केलं, तेव्हा मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तू असं सांगितलं की तुझ्या हे संकल्पापासूनच हे सर्व उत्पन्न होतात असं तू सांगितलं. तुझ्या परा अपरा प्रकृतीचं कथनही केलं, तेव्हा मला असं वाटतं की जयाचेनी संकल्पे, ज्याच्या संकल्पाने हे लोकपरंपरा होया हरपे. ही लोकांची परंपरा म्हणजे हे संपूर्ण ब्रह्मांडात असणारे भूर्भुवा स्व इत्यादी लोक, ते लोकसुद्धा कसे उत्पन्न होतात किंवा आपल्या पृथ्वीपासून आकाशापर्यंत हे पंचमहाभूतांचं सर्व लोक पाहिले, सर्व ब्रह्मांड, सर्व प्राणीमात्र, सर्व सृष्टी, ह्या सृष्टीमध्ये सर्वात म्हणजे ती स्थूल रूपाने सर्वम द्रव्यम पांचभौतिकम, हे सर्व पांचभौतिक आहेत. पण याची परंपरा जर पाहिली तर हे प्रकृतीपासून सर्व उत्पन्न होतात. म्हणजे प्रकृती, महत्त्व, अहंकार, तो 3 प्रकारचा सात्विक, राजस आणि तामस. त्या सात्विक अहंकारापासून पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि आपलं उभयेंद्रियात्मक मन आणि तामस अहंकारापासून राजस अहंकाराच्या साह्याने या ठिकाणी पंचतन्मात्रा आणि त्या पंचतन्मात्रांचं स्थूल स्वरूप पंचमहाभूत ही कशी उत्पन्न होतात. आणि ज्या वेळेला पुन्हा ह्या जगाचा लय होतो तेव्हा ही पंचमहाभूत पंचतन्मात्रामध्ये, पंचतन्मात्रा हा तामस अहंकारामध्ये, नंतर हे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन यांचा समूह हा सात्विक अहंकारामध्ये, तो अहंकार महत्त्वामध्ये, तो महत्त्व प्रकृतीमध्ये, आणि तीच प्रकृती तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कशी लीन होते ते लोकपरंपरा होय आणि हरपे, कशी उत्पन्न होते आणि पुन्हा कशी ती त्या तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी लीन होते, हे जे तू मला सांगितलं याच्यामध्ये काय आहे तर एकोहम बहुश्याम प्रजाय. तू खरा एकटाच असतो पण तुला काय होतं स ऐक्षत. या ठिकाणी त्या परमात्म्याने ईक्षण केलं म्हणजे संकल्प केला आणि त्या संकल्पातून ही सगळी सृष्टी उत्पन्न झाली. मग ते कोणाचं आहे तो जयाचा. याच्यातून परोक्ष ज्ञान होतं की ज्याच्या संकल्पाने येतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत्प्रयन्ते अभिसमिष्यन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेती. तर या ठिकाणी हे तुझं जे स्वरूप आहे, ज्या स्वरूपापासून प्राणीमात्र उत्पन्न होतात, प्राणीमात्रांची स्थिती होते ज्या ठिकाणी आणि ज्याच्यामध्ये सर्व प्राणीमात्रांचा लय होतो, असं जे तू वर्णन केलं तर त्या जयाचेनी संकल्पे हे लोकपरंपरा होय हरपे. जया ठाया ते आपणपे मी ऐसे म्हणसी. ते ज्याच्यापासून होतं आणि तूच पुन्हा सांगतो का हे सर्व कोणापासून झालेलं आहे, माझ्यापासून झालेलं आहे असं सांगतो. ज्याचे संकल्प, ज्याच्या संकल्पापासून होतात, तो संकल्प करणारा कोण आहे तर तो मी आहे. जया ठाया ते, ज्या ठिकाणाला तू मी असं म्हणतो म्हणजे तुझं खरं स्वरूप काय आहे, तूच ईश्वर स्वरूप आहेस. आणि ईश्वराच्या ठिकाणी आगाध अशा प्रकारचं ऐश्वर्य आहे. सर्वांचं नियमन करण्याचं किंवा निग्रहानुग्रह करण्याचं सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे. हे तुझ्याच मुखातून मी ऐकलेलं आहे की ते जया ठाया ते आपणपे, ज्या ठिकाला तू आपणपे म्हणजे स्वतःच, त्या ठिकाणी जिथून परमात्मा उत्पन्न, जिथून पुत उत्पन्न होतात, ज्याच्या संकल्पाने उत्पन्न होतात, तो संकल्प ज्याच्या ठिकाणी स्फुरतो तो आहे तरी कोण तर तू स्वतः सांगतो की तो संकल्प करणारा मी ऐसे म्हणसी. ते मी आहे असं तू म्हणतोस. म्हणजे याचा अर्थ ते तुझं कोणतं आहे, ते मुद्दले रूप तुझे जेथून ये द्विभुजे हन चतुर्भुजे स्वर कार्याचे नि व्याजे घेवो घेवो येशी. आता ते मुद्दले रूप तुझे, ते तुझं मुद्दल रूप आहे म्हणजे मुख्य रूप आहे. म्हणजे एक तुझं स्वरूप आहे की असं स्वरूप आहे की ज्याच्यापासून सर्व प्राणी मात्र उत्पत्ती स्थिती आणि लय होतं, ते तुझं मुख्य रूप आहे. आणि दुसरं एक रूप आहे की शास्त्रात वर्णन केलेलं आहे की
दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि सज्जनांचं संरक्षण करण्यासाठी तो पुन्हा पुन्हा अवतार धारण करतो. ते एक तुझं स्वरूप तूच कथन केलेलं आहे. कोणत्या 4थ्या अध्यायामध्ये परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, असं तूच सांगितलेलं आहे की ज्या वेळेला सज्जनांचं संरक्षण आणि दुष्टांचं संरक्षण करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा अवतार धारण करतो. मग ते अवतार कसे, कधी तू द्विभुज अवतार धारण करतो, कधी चतुर्भुज अवतार धारण करतो. तर ही जेथोनी ये द्विभुजे अन चतुर्भुजे, तुझं जे मूळ रूप आहे ते व्यापक आहे आणि त्या व्यापक स्वरूपामध्ये व्यापक स्वरूपापासूनच तो काय करतो, कधी कधी परिच्छिन्न अशा प्रकारच्या सगुण साकार अशा द्विभुज किंवा चतुर्भुज स्वरूपाला प्राप्त होतो. हे ज्ञानोबा यांनी केलेलं वर्णन आहे की त्याच्यामध्ये एक रूप असं आहे ऐश्वर्य रूप, म्हणजे भगवंताचं अत्यंत ऐश्वर्यशाली स्वरूप आहे. ते आहे का मायोपाधिक परमात्मा, मायोपाधिक परमात्मा किंवा मायोपाधिक असणारा ईश्वर, माया अधिष्ठान चैतन्य आणि त्याचं पडलेलं, बोला कृष्णा महाराज, मायोपाधिक चैतन्य किंवा मायाविशिष्ट ब्रह्म असं त्याला समजून घेण्यासाठी काही म्हटलं तरी चालेल. ते तुझं रूप आहे की ज्याच्यामध्ये मायेला उपाधी करून किंवा मायेला विशेषण करून तू या ठिकाणी ह्या सृष्टीची उत्पत्ती करतो. ते तुझं स्वरूप आहे. आणि ते तुझं कोणतं स्वरूप आहे, ते मुद्दल रूप, ते मुख्य आहे. आणि त्या ठिकाणी तूच काय करतो, सुर कार्याचे निव्याजे, देवांचं कार्य करावं. आपण म्हणतो ना काय, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. ज्या वेळेला सृष्टीवर पापाचं ओझं होतं त्यावेळेला ही पृथ्वी ब्रह्मदेवाजवळ जाते आणि याचना करते की माझी दुःखातून मुक्तता कर. आणि त्यावेळेला परमात्मा ह्या पृथ्वीचं आणि पृथ्वीवर राहणाऱ्या प्राणीमात्रांचं दुःख हरण करण्यासाठी तोच परमात्मा काय करतो, त्या निमित्ताने पुन्हा द्विभुज किंवा चतुर्भुज अशा स्वरूपाची असं स्वरूप धारण करतो. आणि सुर कार्याच्या निव्याजे, देवांचं कार्य करायचं आहे या निमित्ताने काय चतुर्भुजे आणि द्विभुजे घेवो येशी, ही काय करतो, तू घेवो येशी म्हणजे पुन्हा पुन्हा घेत असतो. म्हणजे ज्या वेळेला परमात्म्याला ह्या पृथ्वीतलावर काही प्राणीमात्रांना पीडा होतील, दुष्टांपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी परमात्मा हा वारंवार येतो. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाली पाना, नाम घेता पंढरी राणा, अशा प्रकारचा तू येत असतो. पै जळशयनाच्या अवगनिया, का मत्स्य कुर्म इया मिरवणिया, खेळू सरलिया तू गुनिया, 60 जेथ. अर्जुनाला कोणतं रूप पाहायचे, भगवंताचं मुद्दल रूप पाहायचे. मुद्दल म्हणजे मूळ मुख्य रूप, जे शास्त्रामध्ये वर्णन केलं किंवा त्या स्वरूपाचं वर्णन गीतेमध्ये आत्तापर्यंत भगवंतानेही वारंवार केलेलं आहे. ते जे रूप आहे तेच रूप. तेव्हा त्याला माहिती आहे का ही भगवंताचे रूप आहे. भगवंत आत्तापर्यंतच्या बोलण्यावरून हा आपल्या भगवंताचं जे काही सामर्थ्य आहे, भगवंताचं जे अपार अशा प्रकारचं ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा ठाव सामान्य मनुष्याच्या बुद्धीला लागणं शक्य नाही. पण शास्त्राच्या साह्याने, भगवंताच्या कृपेने, गुरूंच्या कृपेनं त्याचं जे वर्णन किंवा त्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं वर्णन ऐकल्यानंतर एवढं कळतं की सर्वात मुख्य कोण आहे, तर तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान. अशा प्रकारचा एक परमात्माच आहे. आणि त्या परमात्म्याचं एक असं ईश्वरीय स्वरूप आहे की किंवा ईश्वर स्वरूपात असणारा जो परमात्मा तो सर्वांचं मूळ आहे. कारण जर तुम्ही सर्व म्हणून काही मानलं तर त्या सर्वांचं कारण किंवा कारणाचं कारण याचा जर विचार केला तर ईश्वरापासूनच हे सर्व उत्पन्न होतं. किंवा असंग असणाऱ्या ब्रह्मापासून काही उत्पन्न होऊ शकत नाही आणि जड असणाऱ्या मायेपासून ह्या विश्वाची उत्पत्ती होत नाही. आणि माया आणि ब्रह्म यांच्यामध्ये असणारा आध्यात्मिक तादात्म्य संबंध जर मानला नाही तरही काही उत्पन्न होणार नाही. म्हणजे याचा अर्थ माया आणि ब्रह्म यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध स्वीकारून जी सिद्धी केली जाते ती सिद्धी कोणाची होते, ईश्वराची सिद्धी होते. म्हणून अर्जुनाला ही गोष्ट
पूर्णपणे ज्ञात झाली का हे सर्व ईश्वर स्वरूपापासूनच होतं, ईश्वर स्वरूपावरच राहतं आणि ईश्वर स्वरूपातच हे सर्व लीन होतं, हे गृहीत धरून त्या शास्त्रावर असणाऱ्या आणि भगवत वचनावर असणाऱ्या नितांत श्रद्धेमुळं अर्जुन भगवंताशी कसा संवाद करतो बघा. पै जलशयनाची अवगणिया का मत्स्य कुर्म या मिरवणिया खेळू सरलिया तू गुणिया साठविशी जेथ. भगवंताच्या संबंधाने अर्जुन एक रूपक करतो आणि तो त्याला काय म्हणतो, तू गुणिया आहेस. गुणिया आहे म्हणजे तू जादूगार आहेस, गारुडी आहेस. आणि तू गुणिया म्हणजे तू काय आहेत, जादूगार. आणि तो काय करतो, जलशयनाच्या अवगणिया. कधी कधी काय करतो, जलामध्ये शयन करण्याचं अवगणिया म्हणजे सोंग घेणारा असा तो आहे. म्हणजे तुला कधी कधी काय होतं, तू क्षीरसागरामध्ये क्षीरसागरवासी किंवा क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर तू शयन करतो. परंतु अर्जुन म्हणतो हे तुझं सोंग आहे. ही सगळी एकनाथ महाराजांचं भारुड आहे. तर त्यांनी सांगितलं की खरा ह्या विश्वामध्ये मूळ गारुडी किंवा सोंगाड्या कोण असेल, अनेक रूप घेणारा, त्याला तुझा अवघे होऊ येते असा तो असणारा अवगणिया गारुडी. आणि दरी येली सोंगे आणि येणे अवघी पांडुरंगे असा असणारा, कधी कधी जलशयनाचं निमित्त करणारा तू अवगणिया म्हणजे तो सोंग घेणारा. किंवा का मत्स्य कुर्म या मिरवणिया, कधी कधी तू काय होतो तर क्षीरसागरामध्ये निवास करतो आणि शेषशय्येवर तू निद्रा करतोस. तुकाराम महाराजांना सगळं माहीत आहे. निद्रा करिता होतो पायी आणि सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गाई सवे चारत फिरत सो. ही सगळी रूप जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. जसं तुकाराम महाराजांना हे सर्व माहीत आहे, त्याचप्रमाणे अर्जुन देखील भगवंताच्या ह्या स्वरूपाला जाणून म्हणतो की जलशयनाच्या अवगणिया का मत्स्य कुर्म मिरवणिया. आणि तू काय तेच राहतो नाही का, म्हणजे अथवा तू कधी कधी काय होतो, मत्स्य कर्म या मिरवणिया. तू मत्स्य किंवा कुर्म अशा प्रकारची ही शोभिवंत, मिरवणिया म्हणजे शोभायमान अशा प्रकारची खेळणी कधी कधी धारण करतो. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी. कधी मत्स्य कुर्म कच्छप अशा प्रकारचे तू अवतार धारण करतो. आणि वराहादी अवतार सुद्धा तू धारण करतो, जे अनेक अनंत अवतार घेशी भक्ता कारणेन कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणी. म्हणून तुझे अनेक अवतार तू धारण करतोस. खेळू सरलिया, आणि ज्या वेळेला हा खेळ, तुझी क्रीडा ही ज्या वेळेला संपते, सरली म्हणजे संपली, म्हणजे तुला कधी कधी काय वाटतं पुन्हा आपल्या स्वरूप महिमेत जावं. मग तू काय करतो, हे अवतार सगळे धारण केलेली सोंग, ही सोंग आटोपून घेतोस, आवरून घेतोस. आणि अशा वेळेला तू गुणिया जेथ साठविशी. आता हे म्हणजे याचा अर्थ तू कसा आहे, गुणिया गारुडी आहे. तू गारुडीत आपल्या गारुडाचा काय करतो, विकास करतो, प्रसार करतो आणि अनेक प्रकारच्या अवताराला धारण करतोस. आणि जेव्हा तुला त्याचं नको वाटतं त्यावेळेला तू काय करतो, तू गुणिया जेथ साठविशी. हा केलेला जो पसारा आहे, केलेला जो विकास आहे, त्याला काय करतो, जगत रूपाने केलेला विकास किंवा अवतार रूपाने केलेला विकास, ह्या सर्वांना काय जेथ साठविशी, ज्या ठिकाणी पुन्हा साठवतो, म्हणजे त्याचा उपसंहार करतोस. आणि हेच वर्णन जर आपण उपनिषदामध्ये पाहिलं किंवा योगी पुरुषांच्या ध्यानाची, चिंतनाची, साधनेची रीती पाहिली किंवा सनकादिकांकडं पाहिलं तरीसुद्धा असं लक्षात येतं की भगवानाला काय सांगायचं आहे, मी जे आपल्या अर्जुनाला काय सांगायचं आहे की मी जे सांगत आहे हे माझंच आहे असं नाही. ही परंपरेने, हे ज्ञानाची परंपरा जी आहे ही अव्याहतपणे कायम चालतच आलेली आहे. आणि जे जे काही मोठी शिष्ट जे किंवा पूर्वसुरी आहेत त्यांनी देखील ह्या तुझ्या स्वरूपाला जाणून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये रममान झालेले आहेत आणि त्यातूनच त्यांना परमपुरुषार्थाची सिद्धी झाली किंवा त्यांना रम्य समाधान
किंवा परमाशांती प्राप्त झालेली आहे. हे सगळं बोलण्याची कशी पद्धत असावी. अर्जुन लगेच असा उतावीळपणे म्हणत नाही की हे मला का सांगा म्हणून. भगवंताचा आपल्याला आत्तापर्यंत काय कळलं, शास्त्राद्वारा सत्संगामध्ये भगवंताचं कळलेलं स्वरूप त्याचंही आत्मनिवेदन रूपाने कथन करतो आणि म्हणतो की हे तुझं जे वर्णन आहे ना, तर वास्तविक आहे की हे वर्णन करण्यासाठी प्रमाण कोण आहे, वेद प्रमाण आहे. तर त्या ठिकाणी भगवंताच्या स्वरूपाविषयी ब्रह्मसूत्र काय सांगतं, शास्त्र योनित्वात, ज्याच्या ज्ञानाचं साधन शास्त्र आहे त्या शास्त्रामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यात ते शास्त्र कोणतं, तर वेदांत शास्त्र किंवा उपनिषद. वेदातला वेदांत ज्याला म्हणतात, वेदाचा अंतिम असा तत्त्वज्ञानाचा जो भाग उपनिषद, त्या उपनिषदे जे गाती त्या उपनिषदांमध्ये हे वर्णन केलेलं आहे. आणि उपनिषदामध्ये जे वर्णन केलं तेच योगी लोक अनुसरतात आणि त्याचं ध्यान करतात. कसं, योगिये हृदयी रिगोनी पाहती, हृदयामध्ये म्हणजे आपल्या मनाच्या अत्यंत गंभीर स्तरापर्यंत जातात. मनाचं गंभीर स्तरापर्यंत जातात म्हणजे मनाच्या क्षिप्त विक्षिप्त किंवा मूढ किंवा एकाग्र ह्या सर्व अवस्थांचा त्याग करून चित्ताच्या निरुद्ध अवस्थेमध्ये ज्या तुझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात. योगिये हृदयी रिगोनी, हृदयामध्ये शिरून, हृदय अयम, हृदयामध्ये असणारा परमात्मा, हृदयामध्ये म्हणजे मनाचं अधिष्ठान असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याच्या हृदयी रिगोनी पाहती, आपल्या अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याला पाहतात. म्हणजे चित्ताचा निरोध करून ह्या सर्व अंतःकरणाच्या अवस्थेच्या अतीत असणारं तुझं स्वरूप जेव्हा पाहतात, आणि म्हणजे त्याचा अर्थ तुझ्या स्वरूपाचा वेध घेण्याचा योगी प्रयत्न करतात. तुझ्या स्वरूपाला जाणण्यासाठी श्रुती प्रवृत्त होतात. वेद जाणो गेला, तो सर्वज्ञ कल्प असणारा ईश्वर, हा आपलं सर्वज्ञ कल्प असणारा जो वेद, तो त्या ठिकाणी सर्वज्ञ असणारं तुझं जे स्वरूप आहे, ईश्वर स्वरूप आहे, त्या स्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न कोण करतात, उपनिषद. आणि ते उपनिषद गाती म्हणजे तुझं गायन करतात. परमात्मा असा आहे किंवा परमात्मा असा नाही. विधिमुखाने ते त्यांना वर्णन करता आलं नाही, पण निषेधमुखाने वर्णन करतात. आणि हे जे योगी आहेत ते रात्रंदिवस हे जे अष्टांग योगाचा अभ्यास करून यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान आणि समाधी याच्याद्वारा तुला पाहण्याचा अभ्यास करतात. काय तदा द्रष्टो स्वरूपे अवस्थानम, त्या द्रष्ट्याची त्याच्या स्वस्वरूपात स्थिती व्हावी म्हणून योगिये हृदयी रिगोनी पाहती. आणि हे जे सनकादिक आहेत की त्या सनकादिकांचं काय वर्णन केलं की अनिकही उपरता अनिकही उपरी शाखा, ज्या सनकादी नामे विख्याता, ज्या फळीमुळी नाडळता भरलिया ब्रह्मी, असं ज्यांचं वर्णन पुढं 15व्या अध्यायात येणार आहे. तर असे जे सनकादिक आहेत, आपण नेहमी चिंतन करतो की चारही भावंड हे फक्त ज्ञानचर्चा करत असतात. एक जण व्यासपीठावर बसून सांगतो, 3 जण ऐकतात, त्यांचं झालं की पुन्हा दुसरा पाठ सुरू करतात, दुसरा बसतो. हे सनक सनंदन सनत कुमार आणि सनातन हे जे काही 4 बंधू आहेत, हे कायम पंचहायन बालक म्हणजे 5 वर्षाचंच त्यांचं वय आहे, असे निरागस वृत्तीचे आहेत आणि अखंड भगवत चिंतन करत असतात, भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करत असतात. ते म्हणून म्हणतात, जया ते सनकादिक आहती पोटाळून या. त्या सनकादिकांनी त्याला पोटाळून धरलं म्हणजे आलिंगन करून धरलं. म्हणजे याचा अर्थ ते त्या भगवत स्वरूपाच्या चिंतनापासून कधीही परान्मुख होत नाही. अखंड परमात्म्याचं तुझ्या त्या स्वरूपाचं, तुझ्या त्या मुद्दल किंवा मुख्य किंवा त्या ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या तुझ्या स्वरूपात त्यांची अंतःकरणवृत्ती नित्य रंगलेली आहे. म्हणून म्हणतात की जया ते सनकादिका आहती पोटाळून या. ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे, ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा. ऐसे तुझे जे अगाध, असं तुझं जे स्वरूप आहे ते अगाध आहे. अगाध आहे म्हणजे अपार आहे, असीम आहे. ते देश
काळ वस्तूच्या त्याला कोणत्याही मर्यादा नाहीत किंवा ते व्यापक आहे आणि ते अखंड आहे, निरतिशय व्यापक आहे. ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे. काय हे की चांगलं पहा तर कोणती ओळ ती, नभ तुझं माझी खेळे लपीथपी. आकाश आहे, वास्तविक आकाशाच्या पोटात सगळं विश्व आहे की नाही. ही चारही महाभूतं पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर ते लपीथपी म्हणजे लपंडाव खेळतं. लपंडावाच्या खेळामध्ये काय आहे, सगळेजण एकजण लपून बसतो. आता लपून बसायला त्याला कुठेतरी स्थान असावं लागतं की नाही. त्याला बाकीची मुलं शोधतात त्याला आणि तो काय करतो, लपून बसतो. पण लपून बसायला त्याला एक स्थान पाहिजे की नाही कुठं. पण त्याला बसायला जे स्थान लागतं तो त्या स्थानामध्येही त्याला लपता येतं. याचा अर्थ जे लपण्याचं स्थान आहे ते त्याच्यापेक्षा मोठं असतं की नाही. मग आकाशामध्ये सगळे या ठिकाणी व्यवहार करू शकतात की नाही. म्हणजे आकाश मोठे, पण परमात्म्याचं स्वरूप काय आहे, नभ तुझं माझी खेळे लपीथपी. जर लपंडाव आकाशसुद्धा त्याच्यामध्ये लपंडाव खेळतं म्हणजे याचा अर्थ आकाश त्याच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसतं आणि तो जे आहे तर तो काय आहे, स भूमिम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. सर्वांना व्यापून तो पुन्हा काय आहे, उरलेला आहे, असा परमात्मा आहे. म्हणून म्हणतात की या ठिकाणी ऐसे अगाधचे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे. असं तुझं विश्वरूप अगाध आहे, अपरंपार आहे. म्हणजे ते कोणत्याही देशकाल वस्तू यांच्यामध्ये सापडत नाही. त्याच्यामध्ये ते जे स्वरूप आहे ज्याच्यापासून हे सर्व विश्व उत्पन्न होतं, विश्व त्याच्यामध्ये काय करतं, लपीथपी खेळतं. असं म्हणजे अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवढे केवढे आणि न कळे कान्होबाचे कोडे. असं त्याचं असणारं जे विश्वरूप. पण ते विश्वरूप अर्जुन म्हणतो कानी ऐकिजे. की आतापर्यंत मी उपनिषद सनकादिक यांच्याद्वारा हे फक्त कानाने ऐकलेलं आहे, म्हणजे मी स्वतः हे पाहिलेलं नाही. कानी ऐकिजे आणि ते देखावया आणि ते पाहायचे. आता अर्जुन एकदा म्हणतो तुझ्या स्वरूपाचा मला पूर्णपणे साक्षात्कार झाला. सांगतो की नाही, काय सांगतो, मग बोलिला तू किरीटी म्हणे तुम्ही जे केली नाही. काय नाही, हे तुझं जे स्वरूप आहे ते परमात्म्याचं जे असणारं सच्चिदानंद स्वरूप, असंग निर्विकार स्वरूप, त्याचं ज्ञान अर्जुनाला झालं की नाही. त्याविषयीचा अविवेक पूर्णपणे नष्ट झाला की नाही. आणि नंतर आता सूर्यकार्याच्या निव्याजी आता तो पुन्हा त्याला इच्छा राहिली की नाही, राहिली. तर पहिली शंका अशी येते की ज्ञान झाल्यानंतर इच्छा उत्पन्न होईलच कशी. कारण असं सांगितलेलं आहे की या ठिकाणी चांगलं पहा, असं सांगितलेलं आहे की ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम आस्ति चेत न सतत्ववित. जर या ठिकाणी एखाद्या पुरुषाला ज्ञान झालं आणि त्याला मला अमुक एक कर्तव्य अजून आहे, मला काही करायचं आहे, नैवास्ति किंचित कर्तव्यम, त्याला काहीच कर्तव्य नसतं. आणि आस्तिचेत, जर त्याला अजून वाटलं की मग मला अजून अमकं करायचं आहे, याचा अर्थ त्याच्या ठिकाणी कर्तृत्व बुद्धी आहे की नाही. मग कर्तृत्व बुद्धी ज्याच्या ठिकाणी आहे त्याला ज्ञान म्हणता येईल का, न सतत्ववित, त्याला तत्ववेत्ता म्हणता येणार नाही. मग आता अर्जुनाला जो अर्जुन स्वतः सांगतो की नाही, मोहोयम विगतो मम मदनुग्राहाय परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत्त्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम भवाप्ययो हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम. असं म्हणतो आणि पुन्हा म्हणतो एवं एतद्यथार्थत्वं काय आत्मानं पुरुषोत्तम द्रष्टुमिच्छामि ते रूप महेश्वरम पुरुषोत्तम. आता जर त्याला परमात्म्याचं यथार्थ ज्ञानही झालं म्हणतो, आता काही म्हणजे त्याचा अर्थ ज्ञान झालं म्हणजे ज्ञानाने काय होतं, कर्तव्याभावरूप मोक्षाला मी प्राप्त झालेलो आहे, जीवनमुक्त दशेला प्राप्त झालेलो आहे. आणि पुन्हा काय म्हणतो, द्रष्टुमिच्छामि ते रूपम, मला तुझ्या स्वरूपाला पाहण्याची इच्छा आहे, असंही पुन्हा सांगतो की नाही. मग याचा अर्थ अर्जुनाला तत्ववेत्ता म्हणता येईल का. तत्ववेत्ता म्हणेल तर त्याला इच्छा उत्पन्न होईल का, आणि इच्छा उत्पन्न झाली तर तत्ववेत्ता म्हणता येईल का, अशा प्रकारची शंका येते. पण ह्या शंकेशी किर ठावो, परंतु या शंकेला
जागा आहे आपल्याला जे शास्त्रज्ञान किंवा जे शब्दज्ञान आहे त्याच्या माध्यमातून जोपर्यंत त्याचं सामंजस्य किंवा त्याच्यातला गूढ अभिप्राय किंवा शास्त्राचं यथार्थ ज्ञान आपल्याला जोपर्यंत शास्त्राचं हृदय माहीत नाही तोपर्यंत ह्या शंकेला जागा आहे. परंतु याचा अर्थ अर्जुनाला तर झालं की नाही. बरं, अर्जुन किती सुमनू शुद्धमती आनंदक व अनन्यगती असा अर्जुन जो बोलतो तो कधी बोलताना तो मिथ्या बोलेल का कधी? तो काय आहे? सत्यवचनी आहे. सत्याचं जी आपली अनुभूती सांगेल ती प्रामाणिकपणेच सांगेल ना. आणि आता मात्र तो पाण्याची इच्छा करतो याचाच अर्थ असा आहे आता पाण्याची काय करतो तो विश्वरूप पाण्याची इच्छा करतो. त्याला ह्या विश्वरूपाचं हे असणारं जे अधिष्ठान ते प्रत्येकात्मरूपाने अज्ञात राहिलं नव्हतं तरीसुद्धा हे ज्ञान झाल्यानंतर शिवाय हे ज्ञान संशय विपर्यय रहित दृढ अपरोक्ष अनुभूतीच्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतरही ज्ञानीपुरुषाला आभासिक अशा प्रकारची इच्छा उत्पन्न होऊ शकते. आणि ती जी इच्छा उत्पन्न झाली ती ज्ञानाच्या अविरोधी असते. त्या ज्ञानाला ती कधीही पुन्हा बाधित करू शकत नाही. कारण ज्ञान कसं आहे? वस्तुतंत्र आहे. बरोबर ना. ते काही नाही आपलं काय नाही कर्तृतंत्र नाही, ते वस्तुतंत्र आहे. ज्ञान एकदा कोणत्याही पदार्थाचं प्रमाणाने झालेलं ज्ञान ते पुन्हा बाधित होत नाही अशी स्थिती आहे. पण तरीसुद्धा अर्जुनाला जी इच्छा झालेली आहे ती इच्छा कशासाठी झाली? कशाची झाली? विश्वरूप दर्शनाची. आणि ही विश्वरूप दर्शनाची इच्छा म्हणजे ज्ञानोत्तर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाच्या भोगार्थ त्याला ही परमात्म्याचं शास्त्राने वर्णन केलेलं जे काही विश्वरूप दर्शन आहे ते दर्शनही आपल्याला व्हावं असं वाटतं. याच्यातून त्याला काय वाटतं? ह्या इच्छेची पूर्ती जर झाली तर आपल्याला ज्ञानोत्तर जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाचा भोग होईल. बरं, ही जी इच्छा आहे ही इच्छा आहे ही वास्तव आहे का बाधित अनुवृत्तीनं झालेली आहे? बाधित अनुवृत्तीनं झालेली ही इच्छा आहे. आणि अशी इच्छा जीवनमुक्त पुरुषाला होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट अशी ती केवळ त्याच्या सुखासाठी नाही तर त्या विश्वरूप दर्शन योग हा जो विश्वरूपाच्या दर्शनाने भगवत प्राप्ती किंवा भगवत प्राप्ती झाल्यानंतरही विश्वरूपाचं दर्शन, योग झाल्यानंतर विश्वरूप दर्शन किंवा विश्वरूप दर्शन झाल्यानंतर भगवंताच्या यथार्थ स्वरूपाची प्राप्ती. चांगलं लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये असं होऊ शकतं ना सगुण साकार. तुम्ही म्हणाल की एकदा झाल्यानंतर आणि एकदा होण्यासाठी असं कसं? तर तुम्हाला आम्हाला अर्जुनाने हे जे काही या ठिकाणी मांडणी केली ह्या अध्यायाची की रचना अर्जुनाच्या निमित्ताने भगवंताने सांगितली याच्यातून हे मुमुक्षुला पण उपयोगाचं आहे. मुमुक्षुला विश्वरूप दर्शन आणि नंतर योग आहे. कसा? तर भगवंतानी सगुण साकारातून निर्गुण आपलं सगुण निराकार, त्याच्यातून निर्गुण निराकार आणि त्या निर्गुण निराकाराचं वास्तव तत्व जे आहे ज्याच्यामध्ये सगुण साकार निर्गुण निराकार दोन्ही विकल्प नाहीत असं तत्वज्ञान त्याला होऊ शकेल का नाही? निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे. आता जर बारकाईनं पाहिलं तर हा विश्वरूप दर्शन जे आहे जे अर्जुनाला होत आहे हे सगुण साकार आहे का सगुण निराकार आहे? सगुण साकार आहे. हे काय आहे? सगुण साकार आहे. पण जे काही आपल्याला परमात्म्याचं रथावर अर्जुनाचं सारथ्य करणारं जे श्रीकृष्ण परमात्म्याचं स्वरूप आहे द्विभुज चतुर्भुज स्वरूप, तर हे जे स्वरूप आहे हे स्वरूप सगुण साकार आहे. बरोबर ना. परंतु त्या सगुण साकारामध्ये परिच्छिन्नता आहे. पण त्याचं तेवढंच स्वरूप आहे का? नाही. दिसतो हा तैसा नव्हे सर्व दिशा व्यापक. तर परमात्म्याची व्यापकता विश्वरूप दर्शनाच्या योगाने सांगितली की नाही? सांगितली. पण ती सुद्धा सापेक्षच व्यापकता आहे का निरपेक्ष व्यापकता आहे? सापेक्ष व्यापकता आहे. जर तुम्हाला व्यापक अशा परमात्म्याचं दर्शन झालं मायोपाधिक परमात्म्याचं आणि त्या परमात्म्याचं जर तुम्ही चिंतन केलं तर त्या परमात्म्याच्या अनुग्रहाने तो त्याची असणारी उपाधी आणि तुमची असणारी उपाधी ह्या दोन्ही उपाधीचा निराश करून तुमच्या लक्ष्य स्वरूपातलं ऐक्याचा योग प्राप्त करून देईल की नाही? हे मुमुक्षूच्या दृष्टीने आहे.
बरोबर आहे ना. दुसरी गोष्ट अशी की अर्जुन जर म्हणतो की मला तुझं सगळं स्वरूप प्राप्त झालं तर याचा अर्थ भगवत प्राप्ती अगोदर झाली, योग अगोदर प्राप्त झाला. असा जर कोणी ज्ञानी पुरुष असेल त्यालाही विश्वदर रूपदर्शन उपयोगाचं आहे की नाही? त्यालाही जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी त्याही पुरुषाने जर अशा प्रकारची इच्छा झाली, कारण काय उरले उपाधी कारणे आणि ते तो विचले दर्शने, अशा प्रकारची सगुण स्वरूपाची जर त्याला इच्छा झाली, सगुण साकार आणि आपलं इष्टदैवत रूपाने जर त्याला इच्छा झाली की आपल्याला फक्त समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणीम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवला हासम विठ्ठलम चिंतयामी, असं जर एखादा ज्ञानी पुरुष म्हणायला लागला तर त्याचं योग्य आहे का? ते त्याच्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचं कारण आहे. आणि जर कोणी म्हणायला लागला हे एवढा दिसतो हा तैसा नव्हे, तर हा परमात्मा जो आहे तुका म्हणे विठो भरला सबाई तया उने काय चराचरी, आणि ह्याच रूपाचं आपल्याला दर्शन व्हावं असं जर कोणी म्हटला तर ते त्याच्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचं साधन नाही का? आहे ना त्याच्यामध्ये, ते सुद्धा त्याचं साधनच आहे. आणि ज्ञानोत्तर कोणी ज्ञानलक्षणात्मक अहम ब्रह्मास्मी ह्याच वृत्तीचं जतन करत म्हणजे वृत्ती पुन्हा पुन्हा तदाकार करण्याचा प्रयत्न करील, हे त्याच्या जीवनमुक्तीचं सुखाचं कारण नाही का? त्याला म्हणायचं की ज्ञानलक्षणात्मिका भक्ती आहे की नाही. आणि याला काय म्हणायचं? ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मिका भक्ती, असं त्याचा विभाग करता येईल. तेव्हा अर्जुन या ठिकाणी म्हणतो आईसे आगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे, ह्या विश्वरूपाचा मी श्रवणेंद्रियाच्या द्वारा हे ऐकलेलं आहे. तुझ्या विश्वरूपाचं वर्णन शास्त्राने केलेलं आहे, परंतु ते देखावया, परंतु मला त्याचं देखावया, त्याचा मला साक्षात्कार व्हावा, मला ते प्रत्यक्ष दिसावं, यासाठी हे देवा माझे चित्त उताविळ, माझं चित्तामध्ये अत्यंत उताविळता निर्माण झालेली आहे, उत्कट अभिलाषा निर्माण झाले. कधी बरं मला ह्या विश्वरूपाचं दर्शन होईल असं मला सारखं वाटत आहे, असं अर्जुन या ठिकाणी म्हणतो. ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा. आता हे जे दर्शन आहे ना, हे विश्वरूप दर्शन, हे या दोन अंगाने स्वामी महाराज नेहमी सांगायचे की अर्जुनाला जे विश्वरूप आहे ते अत्यंत गुह्य आहे, असं आपल्याला इथं अध्यायातल्या अनेक ठिकाणी दिसून येतं. की हे कोणाला त्यांनी सांगितलं की आपल्या आईवडिलांना पण दाखवलं नाही आत्तापर्यंत, ते कोणालाच दाखवलं नाही. पुढं सांगता जे न, जसं मागं सांगितलं, जे न संगेची पितया वसुदेवाशी, जे न सांगेची माते देवकीशी, जे न संगेची बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत, असं सांगितलं. आणि इथं पुढं असं सांगितलं तो हे जे आहे ना विश्वरूप, सगळ्यांनी पण हे विचारण्याचं धाडस कोणालाही झालं नाही, असं आहे ना. तया ते लेकुरपणे झकविले, एकाचे गर्भवासही साहिले, परी विश्वरूप राहिले न दावीचे कवना. त्या अंबऋषीच्यासाठी गर्भवास सहन केले देवाने, पण विश्वरूप दाखवलं नाही. याचा अर्थ विश्वरूप हे अत्यंत गोड आहे. याचा अर्थ एकच की हे जे विश्वरूप दर्शन आहे हे सामान्यपणे मोठ्या मोठ्यांनाही होत नाही, असं आहे. म्हणजे काय आहे की मनुष्य, चांगलं बघा, जर मनुष्याने अनंत जन्मामध्ये केलेली जी आपली इष्टाची सगुण साकाराची उपासना आहे ना, ह्या अध्यायातून सुद्धा हे तात्पर्य दिसून येतं की त्याच्यातून मनुष्याला त्याच्यामध्येच आनंद घ्यावा वाटतो, पुन्हा पुन्हा त्याचंच. जसं खादलेची खावे वाटे, भेटले भेटी आवडी. जर तुम्हाला माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने इनगुढी, पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणी वेधले. अशी जशी ज्ञानोबरायांना कोणत्या रूपाच्या दर्शनाची आवड दिसते की निमिष न लगे मनवेदिता एवढी तुझी स्वरूपता, विठोबा नेणो कैची भेटी, वर्णे नाही जीवेसाठी. ज्ञान झालं तरी या ठिकाणी आपण आपल्या इष्टदेव, ज्याच्या कृपेने मला हे ज्ञान झालं त्याचीच सेवा करावी असं वाटतं. याच्यातूनही एकच, कारण ज्ञान झालं ना, कार्य संपलं. ज्ञानानंतर पुढचा प्रश्न जो आहे फक्त तो कुठपर्यंत आहे, शरीर पडेपर्यंत आहे जीवनमुक्ताचा. त्याशिवाय त्याचा जो व्यवहार आहे त्या व्यवहारावर कोणाचाही अंकुश नाही. त्याला एकदा निरंकुशा तृप्ती प्राप्त झाल्यानंतर आभाषिक अशा
कितीही इच्छा त्याच्या ठिकाणी उत्पन्न झाल्या आणि त्याची पूर्तता झाली किंवा न झाली तरी त्याच्या स्वरूपभूत ज्ञानावर काहीही परिणाम कधीही होणं शक्य नाही, अशी काय हे सगळ्या वेदांताची गर्जना आहे. म्हणून या ठिकाणी त्याचे संस्कार जे असतील पूर्वसंस्कार त्याप्रमाणे त्याला त्या एकाच आपल्या इष्टदैवताच्या ठिकाणी त्याला त्याच्याच लीलांचं गुणांचं किंवा नामाचं संकीर्तन करण्यातही रुची असू शकते. आणि एखाद्याला त्याच्यापेक्षा तो जो परमात्मा आहे शास्त्राने ज्याचं वर्णन केलेलं आहे महापुरुषांनी अनेक ह्या विश्वरूप म्हणजे त्याच्या असणाऱ्या व्यापक स्वरूपाचं, पण ते कोणतं ते विश्वरूपसुद्धा सापेक्ष व्यापक म्हणजे निरपेक्ष व्यापकाचं अनुभूती आत्मत्वाने आल्यानंतरही सापेक्ष व्यापक असणारं श्रुतीनं ज्याचं ऐश्वर्याचं खूप वर्णन केलेलं आहे, महिमा गायलेला आहे, त्याही स्वरूपाचं आपल्याला दर्शन व्हावं असं त्याला वाटू शकतं. स्वामी महाराज सांगायचे की हे दर्शन 2 वेळा ह्या अध्यायातून 2 वेळा. काल आपण एक चिंतन केलं होतं थोडं. हा अध्याय आज तसा पाहिला तर हा अध्याय खूप म्हणजे खरा काय आपण कुट श्लोक म्हणतो, कुट ओव्या म्हणतो, पण हा सगळा अध्यायच कुट आहे. हां, म्हणजे सगळाच अध्याय अनाकलनीय आहे. आणि मग अनाकलनीय असेल आणि मोठ्या मोठ्यांना अनाकलनीय आहे. म्हणजे जरी आपण कोणते एक तुम्ही स्वामी रामतीर्थांच्या दृष्टीनं विश्वरूप दर्शन पहा, योगी अरविंदांच्या दृष्टीनं पहा, हे तर आधुनिक लोक आहेत, परंतु दर्शनकारांच्या दृष्टीनं जरी पाहिलं तरीसुद्धा याच्यामधलं फारसं मोठं आपल्याला मार्मिक रस इदमित्थम रूपाने अमक्यानेच सांगितलं असा काही निश्चय व्हायचा नाही. ह्या निश्चय झाला तर त्या विश्वरूपाचीच कृपा जर झाली तर होईल, आहे की नाही. तर याच्यामध्ये यामध्ये एखाद्याला विश्वरूप म्हणजे सापेक्ष व्यापक जिकडे पाहे तिकडे बाई श्रीहरी वाचोनी दुजे नाही असं जेव्हा पाहतं तर एक दर्शन आपल्याच इष्टाला सर्वत्र पाहणं आणि एका ठिकाणी राजसी तामसी विभूती योगात काय आहे जे जे चांगलं आहे ते माझं स्वरूप आहे, यद्यद विभूतिमत सत्वम. पण इथं कराळ विक्राळ मुखामध्ये सुद्धा कोण आहे तो परमात्मा अनुष्यूत आहे. अशा प्रकारे त्याचं दर्शन. बरं, हे दर्शन म्हणजे सोपाधिक आहे का निरुपाधिक आहे? सोपाधिक दर्शन आहे. त्यामुळे उपाधीसहित एखाद्याची उपाधी राजसी असेल, तामसी असेल, सात्विक असेल, सगळ्यांचं काय आहे एकाच मापात येते आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भयाची भावना नाही. भयाची भावना असेल तर अर्जुनाने स्वतःची दाखवलेली आहे. जर बरं भय निवृत्त झालं तरीसुद्धा, भय नसलं तरीसुद्धा एखाद्याची अशी प्रवृत्ती होऊ शकते का विश्वरूपाचंही दर्शन केलं आणि आपल्या इष्टाचं सगुण साकारामध्येही दर्शन केलं. आणि ह्या 2 दर्शनाच्या तुलनेत त्याला असं पण वाटू शकतं एकाला की विश्वरूपाचंच दर्शनात काळ जावा, ज्याच्यामध्ये हे जे काय त्रिगुणांच्या उपाधीनं झालेलं जरी असलं तरी त्रिगुणांची उपाधी सगळी जर कल्पित आहे तर रजोगुणाची किंमत जास्त आहे का सत्वगुणाची किंमत जास्त आहे? दोघांची सारखीच आहे. त्याला त्या विश्वरूपाचंच दर्शन घेण्याचा आनंद वाटतो. आपल्या नामदेव महाराजांनी सांगितलं असेल पाठीमागं, त्यांनी ज्यावेळेला ज्ञानेश्वरी पाठ केली तर ते करता करता ते मनोरुग्ण झाले. पण 11वा अध्याय आला होता, त्यांनी तोही पाठ केला आणि त्यावेळेला इतके काही ढग भरून आलेले असा पावसाळा खूप होता. आणि त्यावेळेला तो संध्याकाळी 5-6 वाजता ज्ञानेश्वरी घेऊन त्या चाकणच्या डोंगरावर जायचं, त्या घाटाच्या डोंगरावर तिथं आणि एकटा आणि ते पुस्तक हे करायचं, गुंडाळून घ्यायचा प्लॅस्टिकमध्ये आणि तिथं आवृत्ती करायचा त्याची. आणि तो आलं का यात पाऊस आहे, तू कशाला जातो ह्या वेळेला? ते म्हणायचं ते विश्वरूप आहे, ते मला ढग देवा गरजतात, विजा चमकतात, ते मी पाहत मला आनंद वाटतो म्हणे. होता तो मनोरुग्ण, पण परमा त्या विश्वरूपाने आकर्षण केल्यामुळं ते विश्वरूपच जणू काय त्याचा सांभाळ करत होते. तो 8-8 वाजता यायचा, ते अंधारात फिरायचा, तिथून मग रस्त्याने यायचा. याच्यामध्ये याचं कारण काय, एखाद्याला त्या दर्शनाचे जे गुण आहेत तर त्या गुणांचं काही कौतुक वाटत नाही. आणि एखाद्याला असं पण वाटू शकतं की ते नको, पण मग अर्जुनाने काय केलं, देवाला काय सांगितलं, मला ते नको, आता ते तुझं त्याचा उपसंहार कर आणि तुझी जी चतुर्भुज मूर्ती आहे तीच मला दाखव, पुढं विषय येणार आहे. हा एक विषय, आपला मूळ विषय असा चालू होता की याच्यामध्ये असं आहे, स्वामी महाराज सांगायचे की 2 अंगाने विश्वरूप दर्शन करता येतं. आता अर्जुनाने केलं त्याला भगवंताने दिव्य दृष्टी दिली म्हणजे याचा अर्थ त्याच्यावर शक्तिपात केला आणि शक्तिपाताने त्याला हे सर्व दाखवलं. हे याच्यातलं वैशिष्ट्य आहे. आता पण हे वैशिष्ट्य भगवान आपल्याला अर्जुनाला विश्वरूप दर्शनासाठी जी योग्यता आहे का नाही माझ्याजवळ मला माहीत नाही, असली तर सांग, नसली तर योग्यता दे, पण आणि नसलं तर माझा आग्रह नाही.
असा भाव येतो का नाही? नसलं तर माझा आग्रह नाही, पण माझी इच्छा मात्र मी तुझ्या पुढे प्रगट केली असं आहे, आणि भगवंतांनी ती पूर्ण केली. तो का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता. याचा अर्थ अर्जुनावर शक्तिपात झाला. आता तुम्हाला आम्हाला शक्तिपात नाही झाला तर विश्वरूप दर्शनाशी काय संबंध आहे? तर आपण जे श्रवण करतो तर ज्ञानाच्या अंगाने जसं तुम्हाला तत्वज्ञान झालं बरोबर ना, तसं तुमच्या सद्भावाच्या अंगाने ज्ञानी पुरुषाला ह्या विश्वरूपाचं नित्य दर्शन करू शकतो. आहे की नाही? त्याला शक्तिपाताची पण गरज नाही. स्वामी महाराज म्हणायचे की तुम्हाला ज्ञानाच्या अंगाने तुम्ही ज्ञानाच्या अंगाने जाणून घेतलं ना, आता भावनेच्या अंगाने पहा ना विश्वरूपाला, हे दर्शन तुम्हाला करू शकतो. आणि म्हणून हा अध्याय जो आहे हा अध्याय या ठिकाणी गीतेमध्ये समाविष्ट केलेला आहे. वास्तविक हे म्हणजे कसं आहे, जसं एखादे कुतुब मिनार पाहायला गेला तर वर पाहता पाहता त्याची टोपी गळून पडते. कुतुब मिनारमध्ये पोचणं तर अवघडच आहे. तसं विश्वरूप म्हणजे काय, आपली टोपी खाली पडायचं एवढंच पाहायचं का? त्याला विश्वरूप दर्शन करता आलं पाहिजे. याचा अर्थ भावनेच्या अंगाने ह्या विश्वरूपाचं आपण नित्य अवलोकन करू शकतो. आहे की नाही? आणि जसा अर्जुनाला वाटलं आपल्या परिच्छिन्न रूपामध्ये भरपूर काय साचवलं, इतकंच नाही तर हे सच्चिदानंद ब्रह्मच काय अमूर्त ते आकारले आणि रूपा आले गुणवंत. किंवा तुकाराम महाराज म्हणतात सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुणचेचे तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी. किंवा सत्य ज्ञानान काय नाही दुसरं काय, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तेरी विठ्ठलोप. श्रुतीनं वर्णन नाही केलं का त्याचं? श्रुती काय पुराणाशी वाढ आणि श्रुती नेनती पार ते झाले साकार पुंडलिका. तुका म्हणे ज्या ते सनकाधिक दाहत ते आमचे कुलदैवत पांडुरंग. तुका इथं काय, ज्या ते सनकाधिका हाती पोटाळून या, ते कोणतं रूप आहे? विश्वरूप दर्शन आहे. तुकाराम महाराजांना जया ते सनकाधिका हाती पोटाळून या, तेच रूप कोणतं आहे? आमचं पांडुरंग परमात्म्याचं आमचं रूप आहे. या रीतीनं आपल्याला दोन्हींचं पण करता येतं, एकाचं पण करता येतं आणि कोणत्याही प्रकारचा शक्तिपात न करता. मग तुम्ही म्हणला शक्तिपात नाही, कोणता शक्तिपात नाही? तुम्हाला हस्तस्पर्श झाला नसेल, आलिंगन झालं नसेल, कृपादृष्टीनं पाहिलं नसेल, पण शब्द शक्तिपात तर माऊलीनं करून ठेवला की नाही? ह्या शब्द शक्तिपाताने तुम्ही ह्या सर्वच गोष्टींचं म्हणजे अवलोकन करू शकता. आणि किती हे सुद्धा तळ हातावरील वाटोळा डोलत देखी जे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. हा ज्ञान शब्द आहे ना, तर सगळ्या 18 अध्यायाशी संबंधित आहे. अर्जुन विषाद योगही तुम्हाला दाखवला आणि मोक्ष संन्यास योगही दाखवला आणि मधले जे सगळे योग सुद्धा तुम्हाला दाखवलेले. किती तळहाताच्या आवळ्यासारखं. मग त्याला तळहाताच्या आवळ्यासारखा विश्वरूप दर्शन सुद्धा आहे की नाही? तुम्ही म्हणा पण शक्तिपात कुठे आहे? आज माऊलीने शब्द शक्तिपात केला. भगवंतानी अर्जुनाला जे केलं ते आम्हाला माऊलीने करूनच ठेवलेलं आहे. त्यामुळे ह्याही रूपात परमात्म्याचं दर्शन करता येतं. म्हणून म्हणतात आयशे आगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकी जे ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा. ते मला अंतकरणामध्ये उतावीळता किंवा अत्यंत उत्कट अभिलाष निर्माण झालेला आहे, तुझं ते विश्वरूप पाहावं. देवे फेडून या साकड लोभे पुशिली जरी चाड तरी हेची एकी वाढ आरती जी मज. आता अर्जुन मात्र ह्या विश्वरूपाच्या दर्शनासाठी किती उतावळ झाला ते म्हणतात की देवे फेडून या साकड. देवाने आमचं साकड फेडलं म्हणजे आमचं साकड फेडलं म्हणजे संकट दूर केलं. आणि कोणतं संकट? तर आम्हाला भीड संकट साकडी असं त्याला शब्द दिला आहे. म्हणजे आम्हाला तुझ्याविषयीची भीड वाटत होती, संकोच वाटत होता, ते संकोचरूपी संकट देवाने काय केलेलं आहे? आम्हाला काय संकोच करू नको. काय भगवान काय म्हणाले? तर राहे म्हणितले चाड सांगे, तुझी काय इच्छा आहे ते सांग. याचाच अर्थ आता भीडरूपी संकटातून मी दूर गेलो म्हणजे मी आता मोकळ्या मनाने भगवंताला आपली इच्छा प्रदर्शित करू शकतो. म्हणून म्हणतात की देवे फेडून या साकड. देवाने हे संकोचरूपी संकट, हे संकोचरूपी संकट दूर करून असं लिहिलं ना, तर त्याच्यामध्ये ते संकोचरूपी शब्द कंसात लिहिला पाहिजे की या ठिकाणी साकड फेडून या. साकड शब्दाचा अर्थ आहे संकोच आणि फेडून या म्हणजे नाहीसं करून. आणि मग साकड फेडणं याचा अर्थ संकोचरूपी संकट दूर करून.
लोभे भगवंताचं माझ्यावर असणारा अत्यंत लोभ किंवा प्रेम, त्यामुळं त्यांनी काय केली, जरी चाड पुसली माझी काय इच्छा आहे ते मला भगवंताने विचारलं आहे, तरी हेची एकी वाढ, तरी मला हीच एक वाढ म्हणजे फार मोठी अशा प्रकारची आरती जी मज उत्कट अशा प्रकारची इच्छा देवा माझ्या मनात आहे. म्हणजे अर्जुन आता या ठिकाणी तुम्ही मला इच्छा विचारलीच ना, तुम्ही मला विचारलीच इच्छा तुझी काय आहे, तर ती इच्छा माझी अशी साधारण नाही, ती असाधारण माझ्या ठिकाणी अतिशय उत्कट अशा प्रकारची इच्छा आहे. काय इच्छा आहे माझी, तुझे विश्वरूप आगवे माझे दिठीशी गोचर व्हावे, ऐशी थोर आस जीवे बांधोनी आहे. जीवे बांधोनी आहे म्हणजे जीव म्हणजे अंतकरण, अंतकरणात बांधली म्हणजे अतिशय खुणगाट मी या ठिकाणी बांधलेले आहे. म्हणजे उत्कट अशा प्रकारचा माझ्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे की तुझे आघवे विश्वरूप, तुझं संपूर्ण विश्वरूप, त्याच्यातला कोणता एखादा अंश नाही, तू जसा आहेस तसा संपूर्ण विश्वरूपाने तू जसा नटलेला आहे. या ठिकाणी विश्वरूपाने नटला म्हणजे अनंत ब्रह्मांडाच्या रूपाने तू जो नटला आहे, आणि ते माझे दिठीशी गोचर व्हावे, आणि ती गोष्ट माझ्या दृष्टीला गोचर व्हावी म्हणजे विषय व्हावी, म्हणजे ती मला स्पष्ट रूपाने तुझं सर्व विश्वरूप मला दिसावं. ऐशी थोरास अशी माझी काही इच्छा आहे असं नाही, त्या इच्छेला विशेषण काय दिलं, थोर इच्छा, म्हणजे अत्यंत उत्कट अशी. जसं स्वामी महाराजांना कोणी जर विचारलं की आम्हाला थोडा वेदांत ऐकायची इच्छा आहे, मग ते म्हणायचे ठीक आहे या तुम्हाला सांगू. ते म्हणे कधी, आता तुम्हाला सर्व्हिसला अजून किती दिवस आहे, ते म्हणतो की अजून 11 वर्षे. मग 11 वर्षे तोपर्यंत मी मरत नाही, तुम्ही मरत नाही, आणि आपण करू चिंतन, असं ते म्हणायचे. म्हणजे तात्या म्हणले स्वामी महाराज तुम्ही असं कसं काय म्हणता, अरे त्याला तरी कुठं ऐकायचं, त्याला कुठे एवढं म्हणत, त्याला सगळं चमडी सांभाळून परमार्थ करायचा, त्याला असंच उत्तर द्यायचं. तो जर म्हणेल की नाही मी आता घरी जाणार नाही, मला आत्ताच्या आत्ता पाहिजे, आपण आत्ता सांगू. तुझे विश्वरूप आघवे, तुमचं संपूर्ण विश्वरूप हे माझे दिठीशी गोचर व्हावे, माझ्या दृष्टीला याचं गोचर व्हावं म्हणजे मला याची अनुभूती यावी, दिसावं. ऐशी थोरास अशा प्रकारची आत्यंतिक उत्कट इच्छा जिवे बांधोनी आहे, माझ्या अंतकरणात मी बांधली आहे म्हणजे धारण केलेली आहे. म्हणजे आता ह्या इच्छेला मी सोडू शकत नाही. या क्षणाला मला फक्त एकमेवा अद्वितीय एकच आणि दुसरी कोणतीच इच्छा नाही. इच्छा कोणती आहे, तुझे विश्वरूप आगवे माझे दिठीशी गोचर व्हावे, ते ईश्वर स्वरूप तुझं विश्वरूप मला दिसावं एवढीच माझी इच्छा आहे. आता एक आहे की अर्जुन म्हणतो मला वाटतंय, परंतु खरं तुला वाटलं पाहिजे, कारण काय मला एवढं माहिती आहे कोणती गोष्ट जी काय आहे ते अधिकाराचे ओढवेविन काही सिद्धी जाय. अधिकार नसला तर माणसं कोणी काय भिकार मागतो म्हणतो की ह्या वेळच्या इलेक्शन मी जिंकली पाहिजे, पंतप्रधान मलाच व्हायचं. अरे आता भीक मागतो, पंतप्रधान होणं म्हणजे काय साधारण गोष्ट आहे का? तसं विश्वरूप मला व्हावं अशी इच्छा भिकाऱ्याला वाटत नाही का मला मोदी व्हावं? वाटू शकतं, परंतु उपयोग आहे का काही त्याचा? कारण का अधिकार पाहिजे कोणत्याही गोष्टीला. तर म्हणतात की अर्जुन म्हणतो मला हे शक्य आहे असं तुला जर वाटत असेल, कारण विश्वरूप दर्शन करून कोण देणार? तू देणार. पण माझा अधिकार आहे की नाही हे तू पहा. आणि जर तू माझा अधिकार आहे असं तुला वाटत असेल तर तू तुझ्या दर्शयम आत्मानम अव्ययम, तुझं जे अविनाशी असं जे विश्वस्वरूप आहे ते तू मला दाखव असं म्हणतो. इथं तुम्ही म्हणाल की अव्यय स्वरूप तर फक्त ब्रह्मस्वरूपच आहे, बरोबर ना? पण हे सुद्धा काय आहे, अनादी अशा स्वरूपाचा असल्यामुळे ईश्वर कसा आहे, अनादीच मानला की नाही. माया अनादी, ब्रह्म अनादी, माया आणि ब्रह्म यांचा संबंधही अनादी आहे की नाही. असा असणारा जो अव्यय आहे, आणि हा संबंध कधीपर्यंत राहतो? ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत हा संबंध कायमच राहतो. म्हणून या ठिकाणी जरी अव्यय शब्द असला तरी अव्यय शब्द ईश्वराला अनुदक्षू नये का त्याच्या विशुद्ध स्वरूप ब्रह्मस्वरूपाला अनुदक्षू नये, ईश्वर स्वरूपाला अनुलक्षू आहे. म्हणून तीच गोष्ट अर्जुन आता 4थ्या श्लोकात म्हणतो. मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं.
मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं द्रष्ट आत्मानमव्ययम् मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय।